नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा ई स्वयंमध्ये स्वागत आहे। माझ्यातर्फे आणि आमच्या टीमकडून सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी थोडेसे मॉडरेट लेवलचे मागच्या सेशनमध्ये थोडेसे इझी लेवलचे क्वेश्चन्स घेतले होते सायन्सचे। या सेशनमध्ये मी थोडेसं त्याच्यामध्ये अवघड क्वेश्चन घेतलेले आहे आणि आजचं सेशन खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण मी खूप महत्त्वाचे क्वेश्चन जे एक्झामला विचारलेले आहेत, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घेण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे। चला तर मग आजच्या सेशनला स्टार्ट करूया। आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच विटॅमिन हेल्प्स इन ब्लड क्लोटिंग। कुठलं विटॅमिन ब्लड क्लोटिंगमध्ये काम करतं, ब्लड क्लोटिंगसाठी हेल्प करतं? तर कुठलं विटॅमिन आहे मित्रांनो? विटॅमिन के। विटॅमिन के हे ब्लड क्लोटिंगमध्ये हेल्प करतं। याच्यामध्ये जे विटॅमिन के काय करतं, प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिनमध्ये असे जे एन्झाईम्स असतात त्या एन्झाईमचं कन्व्हर्जनसाठी विटॅमिन के हेल्प करतं। आणि विटॅमिन के नसेल तर काय आपलं ब्लड लवकर क्लोट होणार नाही, आपल्याला जखम झाली तर लवकर भरून येणार नाही। त्यामुळे विटॅमिन के बॉडीमध्ये रक्त गोठण्याचं काम करतं। त्यानंतर विटॅमिन ए काय आहे? विटॅमिन एचं नाव काय आहे? रेटिनॉल। आणि याच्या डेफिशियन्सीमुळे म्हणजे याची जर कमतरता असेल बॉडीमध्ये तर कुठला आपल्याला डिसीज होतो? रात आंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस होतो आपल्याला विटॅमिन एच्या डेफिशियन्सीमुळे। त्यानंतर विटॅमिन डी मी मागच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगितले। कॅल्सिफेरॉल म्हणतात त्याला। आणि विटॅमिन डी आपल्याला कुठून मिळतं? सनलाईटमधून मिळतं। कुठून? सनलाईटमधून आपल्या स्किनमध्ये विटॅमिन डी तयार केलं जातं, कॅल्सिफेरॉल म्हणतात। आणि रिकेट्स नावाचा डिसीज होतो आपल्याला विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे। त्यानंतर विटॅमिन बी 12 ही जी बीची सिरीज आहे त्याच्यामधलं आहे विटॅमिन। आणि विटॅमिन केचं नाव काय आहे? फायलोक्विनोन। विटॅमिन केचं पूर्ण नाव पण विचारतात, फायलोक्विनोन आहे। आणि विटॅमिन B12 बद्दल जर बोलायचं झालं तर विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे पर्निशियस ॲनिमिया नावाचा डिसीज होतो आपल्याला। विटॅमिन B12 त्याशी रिलेटेड आहे। आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय ब्लड क्लोटिंगसाठी? विटॅमिन के। चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच गॅस इज नोन ॲज लाफिंग गॅस। लाफिंग गॅस म्हणून कुठल्या गॅसला ओळखलं जातं? गेस करा, कुठला गॅस आहे जे लाफिंग गॅस म्हणून ओळखलं जातं? यस कुठला? नायट्रोजन ऑक्साईड नावाचा जो गॅस आहे हा लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो। आणि हॅपीनेसचा गॅस म्हणून पण ओळखलं जातं। आणि याला ॲनेस्थेटिक म्हणून पण ओळखलं जातं, कारण हे भूल देण्यासाठी पण या गॅसचा यूज केला जातो। डॉक्टर्स लोक यूज करतात, सिव्हिअर ऑपरेशन्स वगैरे असतील तेव्हा। नायट्रोजन ऑक्साईड। आणि नायट्रोजन गॅस काय आहे? नायट्रोजन गॅस किती पर्सेंट असतो? 78% अवेलेबल आहे आपल्या वातावरणात। आणि नायट्रोजनचा वापर कुठे कुठे होतो? यस, खतामध्ये होतो। खतामध्ये ते NPK रेशो असतो ना, त्याच्यामध्ये जे N आहे ते काय आहे? नायट्रोजन आहे। आणि नायट्रोजन अजून कुठे यूज केलं जातं? प्लांट्स पण नायट्रोजनचा यूज करतात। पण प्लांट्स डायरेक्टली नायट्रोजन यूज करतात का? नाही, प्लांट्स डायरेक्टली नायट्रोजन यूज करत नाही। नायट्रोजनचं जे प्लांट्सचे जे मुळं असतात त्याला रायझोबियम्स असतात। ते रायझोबियम्स काय करतात? मातीमधून नायट्रेटच्या फॉर्ममध्ये नायट्रोजनचं वहन करतात प्लांटच्या बॉडीमध्ये नायट्रेटच्या स्वरूपात। नायट्रोजन सायकल म्हणून एक सायकल आहे मित्रांनो, त्याच्यावर पण बरेच प्रश्न विचारले जातात। मी नेक्स्ट लेक्चरमध्ये वाटलं तर डिटेलमध्ये घेईल। जर नायट्रोजन सायकल असते प्लांट्समध्ये पण यूज केला जातो। आणि किती? 78% नायट्रोजन अवेलेबल आहे। आणि प्लांट्स डायरेक्टली नाही घेत तर नायट्रेट NH3- नायट्रेट आणि अमोनियम आयन NH4+ अमोनियम आयन हे दोघांचा यूज करून नायट्रोजन प्लांट्स वापरतात। त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड काय आहे? हे हार्मफुल गॅस आहे। हे कधी प्रोड्यूस होतो? हा जर इनकम्प्लीट कन्झम्पशन झालं, कुठलं प्लास्टिकचं कुठल्याही वस्तूचं इनकम्प्लीट कन्झम्पशन झालं तर कार्बन मोनॉक्साईड सारखा
डेंजरस गॅस रिलीज होतो आणि ह्या गॅसमुळं डेथसुद्धा होऊ शकते, इतकं डेंजरस कार्बन मोनॉक्साईड गॅस आहे. त्यानंतर ओझोनबद्दल बोलायचं झालं तर ओझोनचं काय संज्ञा आहे, O3 म्हणतात. ऑक्सिजनचे 3 अणू मिळून ओझोन तयार होतो. आणि ओझोन कुठे आहे, ओझोन प्रोटेक्शन करतं आपलं, जे UV रेज असतात जे हार्मफुल असतात आपल्या स्किनसाठी, आपल्या स्किन डिसीजेस होऊ शकतात, तर त्यासाठी ओझोनची जी लेअर आहे ती महत्त्वाची आहे. ओझोनबद्दल डिटेल अभ्यास करा की ओझोन दिवस कधी साजरा केला जातो वगैरे, ते पण प्रश्न येऊन गेलेले आहेत एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चनकडे आलो तर काय क्वेश्चन आहे, विच पार्ट ऑफ द ह्युमन ब्रेन कंट्रोल्स बॅलन्स अँड पोश्चर. मानवी मेंदूमधील कोणता भाग असा आहे जे संतुलन नियंत्रित करतो, म्हणजे बॅलन्स, आपल्या बॉडीचं बॅलन्स, म्हणजे आपण असं पडून नाही जात, डायरेक्ट बॅलन्समध्ये राहतो. तर कुठल्या ब्रेनच्या कुठला पार्ट आहे, कुठल्या घटकामुळे आपण स्टेबल राहतो. यस, गेस करा कुठला आहे. यस कुठला, सेरेबेलम आहे मित्रांनो. कुठला, सेरेबेलम हा असा पार्ट आहे जे आपल्या बॉडीचं बॅलन्स कंट्रोल करतं. आणि सेरेब्रम काय आहे, सेरेब्रम आपली थिंकिंग, विचार क्षमता, आपले जे काही लॉजिक्स असतात, आपण लॉजिक लावतो, लॉजिकने प्रश्न सोडवला मी असं म्हणतो, तर ते कुठलं, सेरेब्रम. आणि सेरेब्रम कुठे असं लॉजिक लावतो ना आपण की इथे, तर सेरेब्रम आपल्या समोरच्या पार्टमध्ये असतो, सेरेबेलम मागे असतो. आणि मेडुला ऑब्लांगेटा नावाचा जो पार्ट आहे हा पण खूप महत्त्वाचा आहे. हा काय करतो, ब्रेनचा पार्ट मेडुला ऑब्लांगेटा काय करतो की जे इनव्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत, म्हणजे ज्या ॲक्शन्स, ज्या बॉडीच्या ॲक्शन्स आहेत जे आपण कंट्रोल करू शकत नाही, ते इनव्हॉलंटरी ॲक्शन मेडुला ऑब्लांगेटाद्वारे नियंत्रित केले जातात. म्हणजे जसं कसं श्वसन कंट्रोल करू शकत नाही आपण, हार्टबीट, आपल्या हार्ट जे चालू असतं आपलं ते आपण कंट्रोल करू शकत नाही. ज्या काही इनव्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत ज्या आपण स्वतः कंट्रोल करू शकत नाही, ते कुणाद्वारे नियंत्रित केल्या जातात, तर मेडुला ऑब्लांगेटाद्वारे कंट्रोल केले जातात. आणि सेरेब्रम तर तुम्हाला सांगितलं मी, थिंकिंग सेरेब्रम. आणि सेरेबेलम काय, बॉडीचं पोश्चर, बॉडीची स्टेबिलिटी मेंटेन करतात. त्यानंतर हायपोथॅलॅमस सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या असतात, सगळं आपण जे कंट्रोल सिस्टीम म्हणतात हायपोथॅलॅमसला, बॉडीची पूर्ण कंट्रोल याच्याकडेच असतो, हायपोथॅलॅमसकडे. आता सपोज करा की आपण एखाद्या दिवशी लवकर उठलो, 4 वाजता उठलो, तर नेक्स्ट डेला आपल्याला बरोबर 4 वाजताच जाग येते का, कारण ही हायपोथॅलॅमसमध्ये ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती स्टोअर केली जाते. म्हणून हायपोथॅलॅमस आपलं कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी म्हणतात त्याला, मेन कंट्रोल सिस्टीम. हायपोथॅलॅमसद्वारे सगळं काही नियंत्रित केलं जातं. सेरेब्रमबद्दल तुम्हाला तर सांगितलं मी. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द SI युनिट ऑफ फोर्स. फोर्सचं SI युनिट काय आहे. यस, आपली भूक, तापमान, टेम्परेचर हे सुद्धा हायपोथॅलॅमसद्वारे कंट्रोल केलं जातं मित्रांनो. आता ह्या क्वेश्चनचं उत्तर गेस करा. SI युनिट ऑफ फोर्स काय आहे. फोर्स, यस, काय, न्यूटन आहे मित्रांनो. न्यूटन फोर्सचा, न्यूटन मीटर स्क्वेअर हा त्याचा, न्यूटन सेकंड स्क्वेअर हा त्याचा काय आहे, युनिट आहे. आणि काय SI युनिट आहे न्यूटन. बळाचे SI एकक कुठला आहे, न्यूटन आहे. वॅटबद्दल जर विचार केला तर वॅट कशाचा आहे, पॉवर. आपण म्हणतो ना किती पॉवरचा बल्ब आहे, पॉवरचं युनिट काय आहे, वॅट. त्यानंतर पास्कलकडे आलो तर पास्कल प्रेशरचं युनिट आहे मित्रांनो. प्रेशरचं युनिट काय आहे, प्रेशर म्हणजे काय, दाब, याचं युनिट आहे पास्कल. वॅट पॉवरचा आहे, न्यूटन आपलं फोर्सचा आहे. आणि फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, F=ma, मास इंटू ॲक्सेलरेशन, हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. हे कॅल्क्युलेशनसाठी इझी कॅल्क्युलेशन पण एक्झाममध्ये विचारले जातात, त्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला. आणि जूल कशाचा आहे, यस, जूल वर्क आणि एनर्जीचं युनिट काय आहे, जूल आहे.
न्यूटन फोर्सचा आहे, वॅट पॉवरचा आहे आणि पास्कल प्रेशरचा आहे. वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच डिसीज इज कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन B12. मी B12चं एक्सप्लेनेशन तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये दिले आणि तुम्हाला सांगितलं पण आहे मी कुठला डिसीज त्यामुळे डेफिशियन्सीमुळे होतो. तर तुम्ही मला याचं उत्तर कमेंट करा. कमेंट करायचं उत्तर काय आहे. यस कुठला? पर्निशियस ॲनिमिया. पर्निशियस ॲनिमिया आपल्याला विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे होतो. आणि स्कर्वी, स्कर्वी हा डिसीज आपल्याला कुठल्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर विटॅमिन सी. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी होतो. आणि पेलॅग्रा नावाचा डिसीज आपल्याला बीची जी तिसरे याला B3ला काय म्हणतात? नायसिन म्हणतात. B3च्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला पेलॅग्रा नावाचा डिसीज होतो. आणि पर्निशियस ॲनिमिया, विटॅमिन B12, स्कर्वी विटॅमिन सीच्या. आणि नाईट ब्लाइंडनेस, हे पण तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं की नाईट ब्लाइंडनेस हे आपल्याला विटॅमिन Aच्या डेफिशियन्सीमुळे होतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच प्लॅनेट हॅज द फास्टेस्ट रोटेशन. सगळ्यात फास्टमध्ये कुठला ग्रह फिरतो असा क्वेश्चन आहे. कोणता ग्रह सर्वात जलद फिरतो? कुठला फिरतो? कुठला ग्रह सर्वात जलद फिरतो? गेस करा फास्टमध्ये. याचं उत्तर आहे विच प्लॅनेट फास्टेस्ट. ज्युपिटर. याला काय म्हणतात मराठीमध्ये? बृहस्पती हा ग्रह सर्वात फास्ट फिरतो. फास्ट म्हणजे 9 तास आणि 55 मिनिट एवढाच वेळ घेतो. हे आपल्याला किती पूर्ण अर्थला एक रोटेशन पूर्ण करायला किती 24 तास लागतात ना. तर याला फक्त 9 तास 55 मिनिट लागतात. आणि असा जर प्रश्न जर आला की सर्वात हळू कोण फिरतो? खूप हळू. तर खूप हळू कुठला फिरतो? व्हीनस म्हणजे शुक्र सर्वात हळू फिरतो. याला एक रोटेशन पूर्ण करायला 243 तास लागतात. एवढा वेळ लागतो याला 243 व्हीनसला. अर्थ आपली 24 तासमध्ये आणि 9 तास. आणि मार्क्स मंगळाबद्दल जर विचार करायचा झाला तर मंगळ पृथ्वीपेक्षा थोडा जास्त वेळ घेतो, म्हणजे 24 तासापेक्षा जास्त वेळ घेतो. एवढं लक्षात ठेवा. बाकी मला तेवढं आता आठवत नाही आहे की मार्क्सला किती वेळ लागतो, पण 24 तासापेक्षा थोडा जास्त वेळ मार्क्सला लागतो. ज्युपिटरला, बृहस्पतीला सगळ्यात कमी वेळात फास्टमध्ये रोटेशन होतं. आणि शुक्रचा विचार केला तर शुक्र खूप जास्त वेळ घेतो एक रोटेशन पूर्ण करायला. सगळ्यात जास्त वेळ शुक्र घेतो. व्हीनस 243 तास लागतात त्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच एलिमेंट इज द मेन कंपोनंट ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा मेन कंपोनंट कुठला आहे? कुठला आहे? विच एलिमेंट इज द मेन कंपोनंट ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा मेन कंपोनंट आहे मित्रांनो मॅग्नेशियम. क्लोरोफिल काय आहे? आता झाडांचा रंग हिरवा का असतो? सिंपल प्रश्न मी विचारू शकता, झाडाचा रंग हिरवा का असतो? क्लोरोफिल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. क्लोरोफिल एक पिगमेंटचं सुद्धा काम करतं. क्लोरोफिल, झॅन्थोफिल, त्यानंतर कॅरोटीन हे सारे जे पिगमेंट्स आहेत ना त्याच टाईपचं एक क्लोरोफिल पिगमेंट आहे. याच्यामुळे जसं ग्रीन कलर प्राप्त होतो तसं याच्यामुळे ऑरेंज प्राप्त होतो, याच्यामुळे ब्ल्यू प्राप्त होतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट आहे. तर आणि क्वेश्चन काय आपला की क्लोरोफिलमध्ये एलिमेंट कुठला असतो? तर मॅग्नेशियम नावाचा एलिमेंट क्लोरोफिलमध्ये प्रेझेंट असतो. कॅल्शियम कशासाठी उपयोगी आहे? आपल्या हाडांसाठी. कॅल्शियम, टीथ, हाड, कॅल्शियम. त्यानंतर आयनचा यूज कुठे केला जातो? हिमोग्लोबिनमध्ये आयन असतं. हिमोग्लोबिनमध्ये असतं. त्यानंतर पोटॅशियमचा वापर झाडांच्या वाढीसाठी पोटॅशियम उपयुक्त असतं. मी तुम्हाला ते स्टार्टिंगला NPK सांगितलं होतं ना, त्याच्यामध्ये दुसरं काय पोटॅशियम आहे. तर पोटॅशियम, नायट्रोजन, पोटॅशियम
तर पोटॅशियमचा वापर सुद्धा झाडांमध्ये केला जातो, झाडांच्या वाढीसाठी केला जातो पोटॅशियम. आयर्न हिमोग्लोबिनमध्ये असतं, मॅग्नेशियम मेन कंपोनंट ऑफ क्लोरोफिल आहे, आणि कॅल्शियम आपल्या बोन आणि हाडांसाठी आणि टीथमध्ये कॅल्शियम असतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओझोन लेअर इज प्रेझेंट इन विच पार्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर. तुम्ही जर अभ्यास केला असेल तर याच्यावरती प्रश्न आलेले दिसतात. राज्यसेवेला खूप प्रश्न येतात, आणि राज्यसेवेला तर असे सिंपल येत नाही, थोडं मॉडरेट पण येत नाही, थोडेसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. पण असे सिंपल लेवलचे जे क्वेश्चन आहे, कुठल्या लेअरमध्ये डायरेक्ट सापडतं असं जर विचारलं तर मग हे सरळ सेवेला किंवा आपले MPSC ग्रुप बी सी मध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन विचारतात, 1 लाइनर डायरेक्ट. गेस करा कुठलं उत्तर आहे. यस, ओझोन लेअर प्रेझेंट इन विच पार्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर. ओझोन लेअर कुठे असते? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असते. स्ट्रॅटोस्फिअर सगळ्यात पहिली लेअर आपल्या अर्थच्या सरफेस पासून 12 किलोमीटर पर्यंत सगळ्यात पहिली जी लेअर आहे ना ती ट्रोपोस्फिअर आहे. ट्रोपोस्फिअर मध्येच हवामान आढळतं, ट्रोपोस्फिअर मध्येच आपले ढग आढळतात, ट्रोपोस्फिअर मध्येच पाऊस पडतो, जे काही वातावरण आहे ते सगळं ट्रोपोस्फिअर मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढची लेअर जर घेतली तर स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आपल्याला काय सापडतं? ओझोन लेअर सापडते. ओझोन 12 पासून नंतर आय थिंक 35 पर्यंत, 12 पासून 35 पर्यंत मग स्ट्रॅटोस्फिअर, आणि 35 पासून 50 पर्यंत मग मेझोस्फिअर, आणि त्यानंतर मग त्याच्या पुढे एक्झोस्फिअर, त्याच्या पुढे एक्झोस्फिअर. इथे आयन वगैरे सापडतात असं म्हणतात, आयन्स हे सापडतात म्हणतात एक्झोस्फिअर मध्ये. आणि आपली ओझोन लेअर कुठे आहे? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आहे. 12 किलोमीटर ते 35 किलोमीटर यांच्या, 12 ते 35 यांच्या दरम्यान स्ट्रॅटोस्फिअर. आणि ट्रोपोस्फिअर मध्ये आपलं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 किलोमीटर पर्यंत ट्रोपोस्फिअर आहे. ओझोन लेअर काय करते मित्रांनो? जे हार्मफुल रेज असतात, UV रेज, त्या आपले स्किन कॅन्सर सुद्धा होऊ शकतात जर ओझोन लेअर जर तिथे नसती तर. तर ओझोनचा होल कुठे फर्स्ट टाइम कुठे सापडला? अंटार्क्टिका खंडावरून त्यांनी बघितलं की ओझोनमध्ये होल आहे. ओझोन रिलेटेड जे काही दिवस आहे, ओझोन डे वगैरे, ते सगळं बेसिक गोष्टी आहेत ना मित्रांनो, ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ कार्बन. कार्बनचं प्युरेस्ट फॉर्म कुठला आहे? हे मी लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं कार्बन बाबतीत. यस, गेस करा की कुठला प्युरेस्ट फॉर्म आहे कार्बनचा. यस, कार्बनचा प्युरेस्ट फॉर्म आहे मित्रांनो डायमंड. डायमंड खूप हार्ड आहे, आणि डायमंडला हीटचं गुड कंडक्टर म्हणतात. हीट, उष्णता खूप चांगल्या प्रकारे डायमंड वाहून नेतो. आणि ग्राफाईटला हा पण कार्बनचा ॲलोट्रॉप आहे. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फुलरन्स, डायमंड आणि ग्राफाईट आणि कोल सुद्धा, हे चारी पण कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत. कोल हे काय अशुद्ध आहे, अशुद्ध म्हटलं जातं त्याला, कोलला. आणि फुलरन्स आणि डायमंड्स काय आहे? हार्ड आहे. आणि ग्राफाईट कसं आहे मित्रांनो? सॉफ्ट आहे आणि गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी वाहून नेतं ग्राफाईट. त्यामुळे ग्राफाईटचा वापर इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी सुद्धा केला जातो. आणि डायमंड हार्डेस्ट आहे, आणि फुलरन्स, हे सगळे काय आहे? कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. विच लॉ स्टेट्स दॅट प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल डायरेक्शन. दाब सर्व दिशांना समान पोहोचतो, हा नियम कुठला आहे? सर्व दिशेला दाब समान पसरतो, हा नियम कुठला आहे? यस, गेस करा. थोडासा अवघड प्रश्न आहे हा. सर्व दिशेला दाब म्हणजे आपण एखादा पॉइंट, सपोज करा की एक भांडा आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, आपण एका डायरेक्शननी दाब लावला, तर सर्व भांड्यामध्ये सर्व दिशेला तो दाब
एकाच प्रमाणात इक्वली प्रसारित होईल, इक्वली ट्रान्समिटेड होईल असा लॉ कुठला आहे, तर त्या लॉला म्हणतात पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ काय सांगतं की जर आपण एका पॉइंटला जर दाब लावला द्रव्यामध्ये एका पॉइंटला जर आपण दाब लावला तर तो दाब सगळीकडे सगळ्या पाण्यामध्ये इक्वली ट्रान्समिटेड होतो. असं नाही की इकडच्या डायरेक्शनला दाब लावला तर इकडेच तो ट्रान्समिट होईल, नाही, सगळ्या पाण्यामध्ये तो इक्वली ट्रान्समिट होतो, त्याला म्हणतात पास्कल्स लॉ. त्यानंतर बॉयल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ आहे. चार्ल्स लॉ काय आहे, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. आणि बॉयल्स लॉ काय आहे, बॉयल्स लॉ आय थिंक याच्याशी रिलेटेड आहे, दाब आणि व्हॉल्यूमशी रिलेटेड, प्रेशर आणि व्हॉल्यूमशी. हां, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. येस, चार्ल्स लॉ काय सांगतो की जर आपण टेम्परेचर वाढवलं, चार्ल्स लॉ काय सांगतो, आपण जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूमसुद्धा वाढणार. कुठल्याही वस्तूचं, द्रव्याचं आपण जर टेम्परेचर वाढवलं तर त्याचं व्हॉल्यूम वाढणार, ऑफकोर्स वाढणार. हे काय आहे, चार्ल्स लॉ. आणि बॉयल्स लॉ काय सांगतो की आपण प्रेशर वाढवलं, आधी काय टेम्परेचर वाढवलं होतं, प्रेशर जर वाढवलं, आपण असं दाब दिला कुठल्या वस्तूला, तर प्रेशर जर वाढवलं तर व्हॉल्यूम कसं होणार, कमी होणार. हे वाढवलं तर हे कमी होणार. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय होतो, एक वाढवलं तर एक कमी होतं. त्याचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कुठली बी वस्तू असेल ना, कुठली गोष्ट असेल ना, अशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल याचा अर्थ असा होतो की ही जर आपण वाढवली तर ही कमी होणार. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल जसं चार्ल्स लॉमध्ये डायरेक्टली म्हणजे हे जर वाढवलं आपण तर हे पण वाढणार, म्हणजे इथं अपोजिट व्हायली, विरुद्ध व्हायली. आणि इथे कसं एक समान होते. व्हॉल्यूम काय प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होणार, प्रेशर दाब दिला तर व्हॉल्यूम कसं कमी होणार. आणि आपण टेम्परेचर वाढवलं तर कुठलीही गोष्ट प्रसारित होते, म्हणजे व्हॉल्यूम कसं वाढणार. तर मग चार्ल्स लॉ काय आहे, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं रिलेशन सांगतं. बॉयल्स लॉ काय सांगतो, प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन सांगतं, दाब आणि व्हॉल्यूमचं रिलेशन सांगतं. आणि पास्कल्स लॉ तर तुम्हाला सांगितलं की एका डायरेक्शनला आपण जर प्रेशर दिलं तर पाण्यामध्ये सगळीकडे ते प्रेशर इक्वली ट्रान्समिट होतं. आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, मला थोडंफार माहिती याबद्दल. आर्किमिडीज प्रिन्सिपल असा आहे की सपोज जहाज आहे पाण्यावरती, खालून जहाजेवर बॉयंट फोर्स काम करतो. जहाजावर कोणता फोर्स काम करतो, खालच्या दिशेने बॉयंट फोर्स म्हणतात त्याला. आणि जेवढं पाणी जहाजाने प्रसारित केले तिथे, जहाज जिथे आहे सरफेसवर पाण्याच्या, जेवढं पाणी त्यांनी प्रसारित केले तेवढंच बॉयंट फोर्स त्याच्यावरती अप्लाय होणार, असं आर्किमिडीज प्रिन्सिपल सांगतो. आणि पास्कल्स लॉ ट्रान्समिटर सांगितलं, बॉयल सांगितलं, चार्ल्स सांगितलं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. होप तुमच्या लक्षात आलं असेल. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये त्याची डिटेल तर एवढं जाणार नाही, म्हणजे एवढं डिटेल क्वेश्चन नाही येणार, पण एवढं बेसिक क्वेश्चन तर आपल्याला माहिती पाहिजे, तेवढा बेसिक क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये. विच ॲसिड इज प्रेझेंट इन लेमन, लिंबामध्ये कुठलं ॲसिड असतं. इझी क्वेश्चन आहे हा, लवकर लवकर गेस करा. लिंबामध्ये कुठलं ॲसिड असतं. यस, लिंबामध्ये सिट्रिक ॲसिड असतं मित्रांनो. कुठलं, सिट्रिक ॲसिड कुठे असतं, लिंबामध्ये असतं. आणि जे इतर ॲसिड आहेत, लॅक्टिक ॲसिड कुठे असतं, दुधामध्ये, दह्यामध्ये, जे मिल्क प्रोडक्ट आहेत. आणि आपल्या मसल्समध्ये सुद्धा, मसल्समध्ये आय थिंक आपण जेव्हा मसल्स वीक होतात तेव्हा असं म्हणतात की आपल्याला एनर्जी नाही राहत, मसल्स वीक होऊन जातात, तेव्हा बॉडीमध्ये मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड जमा झालेलं असतं, असं म्हणतात लॅक्टिक ॲसिड. तर दुधामध्ये आणि मसल्समध्ये सुद्धा लॅक्टिक ॲसिड सापडतं. सिट्रिक ॲसिड लेमनमध्ये सापडतं, लेमन, ऑरेंज याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड असतं. आणि ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड याच्यामध्ये सापडतं, विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड, आंबट असतं हे ॲसिटिक ॲसिड, विनेगरमध्ये सापडतं. आणि फॉर्मिक ॲसिड मुंग्या चावल्यावर आपल्याला इचिंग होते ना, तर ते मुंग्याचे जे चावतात ते आपल्याला, ते फॉर्मिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला तिथे इन्फ्लेमेशन होतं फॉर्मिक ॲसिडमुळे. आणि सिट्रिक तर तुम्हाला सांगितलं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हू डिस्कवर द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला. यस, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, गेस करा. हू डिस्कवर
इलेक्ट्रॉन. येस. हां, जे जे थॉम्सन यांनी लावलं मित्रांनो. जे थॉम्सन यांनी 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्यानंतर रुदरफोर्डने न्यूक्लियसचा शोध लावलेला आहे मित्रांनो. हे पण विचारले जातं. न्यूक्लियस आणि प्रोटॉन. यस, न्यूक्लियस आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावला? रुदरफोर्डने. चॅडविकने न्यूट्रॉनचा लावला. न्यूट्रॉन. आणि बोहरचं एनर्जी ट्रान्समिशनचा काहीतरी नियम आहे. बोहर्स एनर्जी जी फर्स्ट, सेकंड, थर्ड अणूमध्ये ते लेयर्स असतात ना, ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर 8, 2, 8, 8, 18 असं ते वालं जे आहे ते बोहरनी लावलेलं आहे. आणि जे न्यूट्रॉनचा शोध आहे ते चॅडविकने लावला. रुदरफोर्डने न्यूक्लियस आणि प्रोटॉनचा शोध लावला. आणि जे थॉम्सन यांनी 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉन कोणी डिस्कवर केला? असे सोपे सोपे प्रश्न आहेत पण आपल्या लक्षात नाही राहत कोणी लावला, तर त्याच्यामुळे थॉम्सननी कोणी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच गॅस इज युज्ड फॉर आर्टिफिशियल रॅपिंग ऑफ फ्रूट्स? फळे पिकविण्यासाठी कोणता वायू वापरतात? म्हणजे कुठल्या वायूने फळे लवकर आपल्याला पिकवण्यासाठी शेतकरी लोक कुठल्या वायूचा यूज करतात फळे फास्टमध्ये पिकवण्यासाठी? यस, गेस करा पण फास्ट. यस, मिथेन यूज करतात मित्रांनो. नाही, सॉरी. आर्टिफिशियल रॅपिंगसाठी इथिलिनचा यूज करतात. इथिलिन. मिथेन रॅपिंगसाठी यूज करत नाही. इथेनचा फ्यूल म्हणून यूज करतो आपण मिथेनचा. आपले गॅस सिलेंडर असतं त्याच्यामध्ये मिथेन असतं. इंडस्ट्रीमध्ये पण मिथेनचा वापर करतात. पण आपला जो प्रश्न आहे की आर्टिफिशियल रॅपिंग ऑफ फ्रूटसाठी आपण इथिलिनचा यूज करतो. इथिलिन या गॅसचा यूज करतो ज्याच्यामुळे लवकरात लवकर फ्रूट्स पिकवले जातात. हायड्रोजन आपलं H2. हायड्रोजन आपलं वॉटरमध्ये असतं. त्यानंतर ॲसिटिलिनचा सुद्धा वापर थोड्याफार प्रमाणात रॅपिंगसाठी केला जातो, पण मेन म्हणजे इथिलिनचा वापर केला जातो. हे पण आर्टिफिशियल यूजसाठीच आहे ॲसिटिलिन. आणि इथिलिन सुद्धा आर्टिफिशियल रॅपिंगसाठी यूज केलं जातं. आणि मिथेनचा वापर खूप सारे वापर आहे त्याचे इंडस्ट्रीमध्ये. मे बी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी सुद्धा मिथेनचा वापर करतात. आपले जो गॅस असतो घरातील त्याच्यामध्ये मिथेनचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी इज अफेक्टेड बाय न्यूमोनिया? न्यूमोनिया होतो तर आपल्या बॉडीच्या कुठल्या पार्टवर अफेक्ट होतो? कुठला पार्ट आपला प्रभावित होतो? गेस करा मित्रांनो. कुठला पार्ट प्रभावित होतो? यस, न्यूमोनियामुळे मित्रांनो आपले लंग्स प्रभावित होतात. आपले जे लंग्समध्ये ॲलोव्हिलाय म्हणून ॲलोव्हिलाय म्हणजे कोश असतात. त्याच्यामध्ये आपण श्वास घेतला की त्याच्यामध्ये आपली हवा जी आपण हवा इनहेल केली ती जाते आणि ती ॲलोव्हिलायमध्ये जाते. आणि इथून मग ती बॉडीला याच्यामधून जो ऑक्सिजन आहे तो बॉडीमध्ये पोहोचवला जातो आणि कार्बन डायऑक्साईड ॲलोव्हिलाय थ्रू परत आपण बाहेर सोडतो. तर मग काय होतं जेव्हा न्यूमोनिया होतो म्हणजे काय की ही जी ॲलोव्हिला आहे याच्यामध्ये कफ जमा होतो. कफ किंवा पाणी जेव्हा जमा होतं तेव्हा आपल्याला न्यूमोनिया होतो. आणि मग हे कुठे असतं? मग हे न्यूमोनिया कोणत्या पार्टला अफेक्ट करतं? लंग्समध्ये. ब्रेनला नाही. नो ब्रेन, नो हार्ट, नो लिव्हर. काय? लंग्सला प्रभावित करतं. लिव्हर तुम्हाला लास्टच्या सेशनमध्ये सांगितलं की आपली लार्जेस्ट ग्लँड आहे बॉडीत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. विच लिक्विड मेटल इज युज्ड इन थर्मोमीटर? ते थर्मोमीटर आहे त्याच्यामध्ये कुठला धातू वापरतात? थर्मोमीटरमध्ये कुठला धातू वापरतात? यस, कुठला वापरतात? मर्क्युरी यूज करतात मित्रांनो. मर्क्युरीची संज्ञा काय आहे? Hg म्हणून मर्क्युरीला ओळखतात.
मर्क्युरी हे रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि उष्णता जी हीट आहे ना ते एकदम छान प्रकारे उष्णते वाहून नेण्यासाठी मर्क्युरी हे एकदम छान आहे, त्याच्यामुळे मर्क्युरीचा यूज केला जातो थर्मोमीटर्समध्ये. त्यानंतर गॅलियम जे आहे ते क्वचित वापरलं जातं कुठे पण. आणि लीड जे आहे ते लीड हे सॉलिड आहे, त्याला सॉलिड म्हणतात. आणि सोडियम सुद्धा सॉलिड आहे. आणि मर्क्युरी कसं रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि संज्ञा काय आहे त्याची Hg. नेक्स्ट क्वेश्चन, विच ब्लड सेल्स आर कॉल्ड सोल्जर्स ऑफ द बॉडी. एक मिनिट. बॉडीचे सोल्जर्स कोणत्या ब्लड सेल्सला म्हणतात? यस, कुठल्या ब्लड सेल्सला बॉडीचे सोल्जर्स म्हणून ओळखलं जातं? कोणत्या रक्तपेशींना शरीराचे सैनिक म्हणून म्हणतात? शरीराचे सैनिक बॉडीचं प्रोटेक्शन, व्हायरस पासून जे काही फॉरेन सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये येतात त्याच्यापासून आपलं जे प्रोटेक्शन आहे, बॅक्टेरिया व्हायरस जे काही एंटर करतात त्याच्यापासून जर प्रोटेक्शन म्हटलं तर कोण करतं? आपला व्हाईट ब्लड सेल्स करतात मित्रांनो, व्हाईट ब्लड सेल्स. आणि आरबीसी काय करतात? ऑक्सिजन वाहून नेतात बॉडीमध्ये. ऑक्सिजन आपलं जे मी आता तुम्हाला जे एक्सप्लेनेशन केलं होतं ना ॲल्व्होविलायमध्ये आपल्या बॉडीमध्ये जे ऑक्सिजन आहे ते ॲल्व्होविलायमधून पूर्ण बॉडीला पोहोचवायचं काम कोण करतं? आरबीसी करतात. आणि त्यानंतर डब्ल्यूबीसी आपलं प्रोटेक्शन करतात, आपल्या बॉडीचं हार्मफुल जे काही सबस्टन्सेस बॉडीमध्ये फॉरेन सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन डब्ल्यूबीसी करतात. डब्ल्यूबीसीचे 5 टाईप आहेत, लिम्फोसाइट्स, इओसिनोफिल, अजून कोणतं आहे? लिम्फोसाइट, इओसिनोफिल, अजून 5 आहेत असे डब्ल्यूबीसीचे टाईप्स. त्यानंतर प्लेटलेट्स हे ब्लड क्लोटिंगमध्ये मदत करतात. ब्लड क्लोटिंगसाठी प्लेटलेट्स यूज केलं जातं. आणि आरबीसीबद्दल सांगायचं झालं तर 120 डेज त्यांचा लाईफ स्पॅन असतो, 120 दिवस ते जगतात. आणि डब्ल्यूबीसीचे जे 5 टाईप आहेत त्याच्यानुसार जे वेगवेगळ्या टाईपचं वेगवेगळ्या लाईफ स्पॅन आहे. आणि प्लेटलेट्स आपलं काय करतात? रक्त गोठण्यासाठी प्लेटलेट्स मदत करतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच लॉ एक्सप्लेन रिलेशन बिटवीन करंट, व्होल्टेज अँड रेजिस्टन्स. यस, विद्युत प्रवाह, दाब आणि प्रतिकार यांचा संबंध कोणता नियम सांगतो? कुठला नियम आहे जो व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स या तिघांमधला संबंध सांगतो? यस, गेस करा कुठला आहे. याच्यावरती पण क्वेश्चन येतात. यस, कुठला? ओहमचा लॉ आहे तो. कुठला? ओहमचा लॉ. V = I/R हा जो फॉर्म्युला आहे ना हा ओहमचा लॉ आहे. V काय आहे? व्होल्टेज, I करंट, R रेजिस्टन्स. रोध करंट, विद्युत प्रवाह करंट आणि व्होल्टेजला काय म्हणतात? दाब. तर हे या प्रकारे हे कुठला लॉ आहे? ओहमचा लॉ आहे. न्यूटनचा लॉ कशासाठी मित्रांनो? न्यूटन गतीचे नियम सांगतो. आणि जो फॅराडे आहे ते फॅराडे विद्युत प्रेरक म्हणून त्याला ओळखलं जातं. विद्युत प्रेरक फॅराडेचा पण लॉ आहे, विद्युतसाठीच आहे. आणि कुलमचा लॉ हा विद्युत बलासाठी कुलम्स लॉ म्हणून ओळखला जातो. तर आपलं जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ओम्स लॉ. हे तिघांमधले रिलेशन ओम्स लॉ सांगतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच मेटल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये दिले. विच मेटल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला लिक्विड कुठला आहे? एकच आहे जे द्रव्य आहे मित्रांनो, बाकी सगळे सॉलिड आहेत. मर्क्युरी. मी तुम्हाला सांगितलं लीड काय आहे? सॉलिड आहे. मर्क्युरीज असं आहे जे रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असतं. त्यानंतर झिंक पण सॉलिड आहे आणि टिन पण सॉलिड आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, विच गॅस इज नोन ॲज ग्रीन हाऊस गॅस. ग्रीन हाऊस गॅस म्हणजे काय? जे आपले पृथ्वीचं तापमान वाढवतात अशा गॅसेसला ग्रीन हाऊस गॅस म्हणतात. तर यापैकी कुठला ग्रीन हाऊस गॅस आहे?
यस, कुठला आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड, मिथेन. मिथेन पण ग्रीन हाऊस गॅस म्हणून ओळखला जातो. तर हे ग्रीन हाऊस गॅस आहे. बाकीचे निऑन तर याला इनहर्ट गॅस म्हणतात मित्रांनो. इनहर्ट म्हणजे याचा काहीच प्रभाव पडत नाही. हेलियम आहे आपला आणि ऑक्सिजन. ओके, चलो नेक्स्ट. विच पार्ट ऑफ द सेल इज नोन ॲज सुसाइडल बॅग? सुसाइडल बॅग म्हणून कुठल्या सेलला ओळखलं जातं? विच पार्ट ऑफ द सेल इज नोन ॲज सुसाइडल बॅग? हेलियम आय थिंक फुग्यामध्ये यूज करतात हेलियम. आणि जे आपण नाही, ते जे आपले चिप्सचे पॅकेट वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस यूज करतात. कुठल्या विच पार्ट ऑफ द सेल नोन ॲज सुसाइडल बॅग? कोणाला म्हणतात सुसाइडल बॅग? यस, सुसाइडल बॅग मित्रांनो लायझोझोमला म्हणतात. लायझोझोम काय करतं की जे सेल डेड झालेत, जे त्यांचं एज खूप झाले किंवा डेड झालेत किंवा ते व्यवस्थित वर्क करत नाहीत, अशा सेल्सला ते स्वतःच कन्झ्युम करून टाकतं. कोण? लायझोझोम. म्हणजे जे डेड झालेले सेल्स आहेत त्याला काय म्हणतात, त्याला स्वयंघाती पिशवी. कोशिकेचा कोणता भाग स्वयंघाती पिशवी म्हणून ओळखला जातो? तर स्वयंघाती पिशवी म्हणून लायझोझोमला ओळखलं जातं, कारण ते स्वतःच घात करून घेतात. स्वतः जे डेड सेल झाले ते स्वतःच डाय होऊन जातात. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ सेल. सेलला जो पॉवर आहे ते कोण प्रोव्हाइड करतं? मायटोकॉन्ड्रिया. न्यूक्लियस माहिती तुम्हाला. न्यूक्लियसचा शोध कोणी लावला? मी सांगितलं, रुदरफोर्डने न्यूक्लियसचा शोध लावला. त्यांचा तो फॉइलचा जो कॅथोड रे एक्सपेरिमेंट आहे ना, त्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. कॅथोड रे एक्सपेरिमेंटनी त्यांनी जो शोध लावला, न्यूक्लियसचा शोध लावला. आणि कुठला लावला अजून एक? यस, प्रोटॉनचा शोध लावला. आणि न्यूट्रॉनचा कोणी लावला? चॅडविकनी लावला न्यूट्रॉनचा. आणि सुसाइडल बॅग म्हणून कोणाला ओळखतात? लायझोझोमला ओळखतात. आणि रायबोझोम काय आहे? यस, रायबोझोम प्रोटीन सिंथेसिससाठी रायबोझोमचा वापर केला जातो. रायबोझोमवर पण प्रश्न विचारले जातात आपल्याला. 70S 40S हे जे रायबोझोमचे टाइप्स आहे किंवा रायबोझोम काय करतं, प्रोटीनचं सिंथेसिस करतं. तर एवढे असे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. आय थिंक 20 क्वेश्चन्स आर ओव्हर. तुम्हाला कळालं असेल आजचा टॉपिक थोडासा डिफिकल्ट होता. बाकी जे क्वेश्चन घेतले त्यापैकी तुम्हाला सगळं काही कळालं असेल. याच्यातलं जर काही डाऊट असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.